रेप्लिकेशन ऑफ DNA या प्रोसेसमध्ये आपण ॲक्टिवेशन आणि ओरिजिन हे 2 पॉईंट बघितले होते. आता ओरिजिन जिथे असतं DNA मध्ये, समजा या ठिकाणी ओरिजिन आहे, हा पॉईंट आहे त्याचा ओरिजिनचा. तर मग ह्या ओरिजिन जिथे आहे किंवा ओरी जिथे आहे तिथे टेम्पररीली निक इज फॉर्म, म्हणजे निक एंडोन्यूक्लियस एन्झाईम या ठिकाणी वापरला जातो. या तिसरी प्रोसेस आपण पाहतोय, एन्झाईम एंडोन्यूक्लियस. एंडोन्यूक्लियस जो आहे त्या ठिकाणी इथे निक इट इज फॉर्म. आता निक म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे की हा जो DNA स्ट्रँड आहे, या DNA स्ट्रँडमध्ये जे न्यूक्लिओटाइड्स आहेत, तर ते न्यूक्लिओटाइडमध्ये आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये शुगर, फॉस्फेट, शुगर असं बॉन्डिंग असते, शुगर फॉस्फेट. आणि इथे नंतर मग ह्या फॉस्फेटला इकडनं मग ते हायड्रोजन बॉन्डिंगनी बाकी जे नायट्रोजनस बेसिस वगैरे अटॅच असते. सॉरी, इकडे शुगर इकडे आणि फॉस्फेट इकडे, फॉस्फेट शुगर असं. तर हे जे आहे फॉस्फेट शुगर जो बॉन्ड आहे हा ब्रेक करावा लागतो पहिल्यांदा, म्हणजे इथे घुसावं लागतं त्याला. हा जो एंडोन्यूक्लियस एन्झाईम आहे तो इथे घुसेल आणि या ठिकाणी तो हा जो शुगर फॉस्फेट बॉन्ड आहे इथला तो बॉन्ड ब्रेक करेल, म्हणजे हे लिंकेज ब्रेक करेल. आणि हे ब्रेक करणे म्हणजेच याला आपण म्हणतो निक. या पॉईंटला आपण म्हणतो निक. आणि इथून मग त्याचा येतो ओरी. मग इथेच ओरी आहे. मग हे झालं हे हा पॉईंट याच्यातच तुम्ही देऊ शकता मशीनमध्ये. फॉस्फोडायस्टर बॉन्ड ब्रेक केल्यानंतर अनवाइंडिंग होईल, अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. म्हणजे हा इथे निक बसला की लगेच इथे कट झाल्यामुळे हा जो आता इतका असा गुंडाळून ठेवलेला आहे तो पटकन उलट दिशेने, म्हणजे दोन्ही दिशेने, तसा हा इकडे आणि हा इकडे, असं दोन्ही दिशेने तो अनवाइंड व्हायला लागेल. मग ह्या अनवाइंडिंगसाठी आता अनवाइंड झाल्यानंतर पुन्हा त्याची टेंडन्सी काय असते, पुन्हा वाइंडिंग होण्याची टेंडन्सी असते. तर पहिल्यांदा त्याला अनवाइंड करून असं त्याला तसा स्टेबल ठेवावं लागेल. आणि त्याच्यासाठी त्याला एक प्रोटीन मदत करतो. इट इज कॉल्ड SSBP, म्हणजे सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन. तर हा सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन जो आहे तो त्याला पुन्हा वाइंड होण्यापासून वाइंड होऊ देत नाही, त्याला रोखू शकतो. तर हा जो प्रोटीन आहे तो त्याला त्या ठिकाणी रोखतो. आणि जो DNA हेलिकेज एन्झाईम आहे, आता हेलिकेजचा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. DNA हेलिकेज एन्झाईम इट ब्रेक्स द हायड्रोजन बॉन्ड. आता एंडोन्यूक्लियसचं काम संपलं, त्याने इथे निक फॉर्म केलं. इथे निक म्हणजे ज्याला आपण म्हटलं शुगर फॉस्फेट बॉन्ड जो आहे किंवा इथला जो फॉस्फोडायस्टर लिंकेज आहे हे तोडलं. हे तोडल्याबरोबर आता हा आतमध्ये घुसतो DNA हेलिकेज आत गेला की बरोबर या ठिकाणी असणारे हे वीक हायड्रोजन बॉन्ड आहे इन बिटवीन द 2 नायट्रोजनस बेसिस. याच्यामध्ये असणारे जे नायट्रोजनस बेसिस आहे त्याच्यात असणारे हे वीक हायड्रोजन बॉन्ड ते ब्रेक करत जातं. जसं जसं ब्रेक करत जातं तसं हे जे त्याचे 2 स्ट्रँड्स आहेत DNAचे ते एकमेकापासून विलग व्हायला लागतात. पुन्हा ते एकमेकाला येऊन जुळू नये याच्यासाठी म्हणून हे SSBP त्याला असे जोडून दिले जातात. इकडच्या आणि इकडच्या साईडने ते 2 प्रोटीन जोडून दिले जातात. म्हणजेच आता जो DNA की समजा आपण तो आता स्ट्रेट काढूया. या ठिकाणी अशी त्याच्यामध्ये बॉन्डिंग आहे. समजा इथे सगळी ही ATCG ची इथे बॉन्डिंग आहे, हायड्रोजन बॉन्ड ते सगळे एकमेकाला जुळलेले असे ATCG वगैरे असे. आणि हे जर मोकळं झालं तर ते असं होतं. 4th पॉईंट आपला इट फॉर्म्स Y शेप. इथे आपण 4th पॉईंट देऊ शकतो या ठिकाणी की रेप्लिकेशन फोर्क किंवा रेप्लिकेटिंग फोर्क फॉर्म होतो असा Y शेप. आणि आता त्याच्यामध्ये अनपेअर्ड नायट्रोजनस बेसिस आपल्याला दिसतील फ्री असे या ठिकाणी. तर या ठिकाणी आता आपल्याला असे अनपेअर्ड नायट्रोजनस बेसिस दाखवता येतात. जे असतील ते ACTG, त्याचं सिक्वेन्स काय असा एक्झॅक्ट लिहायची गरज नाही. दोन्ही स्ट्रँड एकमेकापासून दूर होतात. यामध्ये आता आपण त्याचं ओरिएंटेशन देऊ शकतो. या ठिकाणी समजा हा 5 प्राईम असेल तर हा 3 प्राईम एंड असतो. आणि याच्याजवळचा याचा अँटी पॅरल असल्यामुळे हा 5 प्राईम आणि 3 प्राईम हा एंड असेल. तर अशा दोन्ही एंड एकमेकापासून दूर होतात, विलग होतात. आणि आता इथे न्यूक्लिओटाइड सगळे फ्री आहे. हे पुन्हा एकमेकांना जुळू शकत नाही. आणि आता हे 5व्या पॉईंटकडे आपण जातो. 5th पॉईंट, दॅट वन इज द सिंथेसिस. ही सिंथेसिसची प्रोसेस होईल. आता जो काही SSBPने याच्यावर ताण आणलेला आहे याला असं ताणून ठेवण्यासाठी, तर हे अगदी एकदम ताणूनच असते असं काही नाही की याला थोडं रिलीव्ह करण्यासाठी सुद्धा काही एन्झाईम मदत करतात. दॅट एन्झाईम आर कॉल्ड सुपर हेलिक्स. दिस एन्झाईम्स आर कॉल्ड सुपर
हेलिक्स रिलीजिंग एन्झाईम, रिलीजिंग एन्झाईम. तर हे एन्झाईम सुद्धा असे अनेक एन्झाईम या ठिकाणी लागतील आणि हे सगळे एन्झाईम सोबत काम करतात आणि आता सिंथेसिस सुरू होतो. पण सिंथेसिस सुरू होताना या ठिकाणी हा 5 प्राईम एंड आहे आणि हा 3 प्राईम एंड आहे. जनरली म्हणण्यापेक्षा कन्फर्म सिंथेसिस जी प्रोसेस आहे, आता 5वी प्रोसेस आपण पाहतो, याच्यात 5वी स्टेप सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. तर इकडून ते सुरू होईल अशी. म्हणजे या ठिकाणी हा 5 प्राईम एंड असेल तर नवीन स्ट्रँडचा इथे कोणता एंड येईल? 3 प्राईम. आणि हा 3 प्राईम असेल तर इथे 5 प्राईम येणार आणि सिंथेसिस जे आहे ते 5 प्राईम टू 3 प्राईम होतं. त्याच्यामुळे ते इथून असं सुरू होईल आणि या ठिकाणी मात्र इकडच्या बाजूने इकडे येईल, इथे त्याचा 5 प्राईम एंड येईल आणि याचा 3 प्राईम एंड इथे येईल. त्यामुळे यामध्ये जे काही कन्स्ट्रक्शन होईल ते इकडून मागून पुढे होईल आणि यामध्ये सरळ होईल असं कन्स्ट्रक्शन होईल, कारण अँटी पॅरलल नेचर आहे. मग इथे जो न्यूक्लियोटाईड आहे त्यानुसार ते अट्रॅक्ट करत जातील, जे काही न्यूक्लियोटाईड असेल त्याच्या मग आता इथे सिंथेसिस सुरू करायचं आहे. तर ह्या प्रोसेससाठी जसं आपण नवीन दरवाजे वगैरे केले त्याला आपण प्रायमर पहिल्यांदा लावतो, डायरेक्ट वॉर्निश न लावता, तसं इथे पण प्रायमर लागतं. अँड दिस प्रायमर्स दे आर RNA प्रायमर. हे RNA प्रायमर या ठिकाणी याचा जो 3 प्राईम एंड आहे याचा म्हणजे ह्याला आपण टेम्पलेट म्हटलं, याच्यावरून तयार होतं ना, तर हा टेम्पलेट DNA स्टँड आहे आणि नवीन तयार होईल तो इकडचा, हा सुद्धा टेम्पलेट म्हणजे साचा तयार आहे आणि आता त्याच्यानुसार पलीकडचा तयार करायचा. मग या ठिकाणी ह्या 3 प्राईम एंडला इथे एक RNA प्रायमर असा अटॅच होतो. RNA प्रायमर हा वेळेवर सिंथेसाइज केला जातो. याचा 3 प्राईम एंड इथे आहे त्याच्यामुळे तो इथे अटॅच होतो आणि जसं RNA प्रायमर अटॅच झाला तसे आता जे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाईड, या पहिल्या पॉईंटमध्ये आपण न्यूक्लियोटाईड्स बघितले ते DATP, DCTP, DGTP हे सगळे इकडे अट्रॅक्ट व्हायला लागतात आणि ते या ठिकाणी अरेंज होतात. ते अरेंज होताना याच्यावरचा जो सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्सनुसार ते अरेंज होतील. आता हा जो स्ट्रँड आहे या स्टँडवर आपला 6th पॉईंट याच्यामध्ये येतोय. आता 6th पॉईंट जो आहे दॅट इज द लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड अँड टेम्पलेट ऑल्सो. कसा? तर आता या ठिकाणी हा 3 प्राईम एंड आहे, याचा 5 प्राईम एंड. या ठिकाणी इथे असणारा जो न्यूक्लियोटाईड, समजा इथे A होता तर याचा कॉम्प्लिमेंटरी इथे T वाला म्हणजे DTTP इथे अट्रॅक्ट केला जाईल आणि T इथे येऊन अटॅच होईल. इथे हायड्रोजन बॉन्ड तयार होतील, हायड्रोजन बॉन्ड तयार. नंतर दुसरा येईल, परत इथे तो अरेंज होईल. या ठिकाणी समजा C आला आणि इथे G होता, इथे 3 हायड्रोजन बॉन्ड ॲड केले जातील आणि T आणि Aच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड असतात, हे तुम्हाला माहिती आहे. जसा इथे C आला तसा T आणि A सुद्धा एकमेकाला जोडल्या जाईल, ताबडतोब जोडल्या जाईल आणि हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते असं सरळ होईल. म्हणजे याच्यात कुठेही मध्ये अटकाव येणार नाही, सरळ होईल. सरळ 5 प्राईम टू 3 प्राईम इकडे. याला म्हणतात लीडिंग. हे आहे लीडिंग. हा लीडवर राहील, हा पुढे राहील कारण याच्यामध्ये फास्ट होऊन राहिलेला आहे. दिस इज द लीडिंग टेम्पलेट. हा लीडिंग टेम्पलेट आहे आणि हा लीडिंग स्ट्रँड आहे, नवीन तयार होणारा लीडिंग स्ट्रँड आहे. मात्र इथे तसं नाही आहे, इथे इकडून इकडे येते, ते तुकड्यांमध्ये येईल. लगेच फॉस्फोडायस्टर लिंकेज होणार नाही, एक एक तुकडा असा इथे जोडला जाईल. नंतर तो जोडला जाईल. मग हे असं तुकड्यांमध्ये आहे. हे सर्वात पहिल्यांदा जपानीज सायंटिस्टनी दिलं होतं. याचं डिस्कवरी त्यांनी केली होती ओकाझाकी आणि म्हणून या फ्रॅगमेंट्सला म्हणतात इट ऑकर्स इन दॅट इज कन्स्ट्रक्शन ऑफ द न्यू DNA स्टँड. इट ऑकर्स इन फ्रॅगमेंट्स फ्रॉम द 5 प्राईम एंड टू 3 प्राईम एंड in one of the strand and it is called ओकाझाकी फ्रॅगमेंट. त्यांचं नाव ओकाझाकी होतं म्हणून ओकाझाकी फ्रॅगमेंट असं त्यांना नाव दिलेलं आहे. तर हे फ्रॅगमेंटमध्ये होतं. इथे सुद्धा RNA प्रायमर आहे. याला प्रत्येक वेळेला प्रायमर लागेल. इथे तो परत त्याला आणखीन इथे आपण रेडमध्ये दाखवला होता RNA प्रायमर, इथे असे RNA प्रायमर. मग हे सगळं झालं की त्यानंतर मग जो त्याला रिमूव्ह करण्यासाठी एक एन्झाईम लागतो दॅट इज DNA लायगेज. तो ह्या RNA प्रायमरला सेपरेट करून टाकेल, सोडून देईल. सॉरी RNaजेसने त्याला काढून टाकलं जाईल आणि DNA लायगेज हा जोडण्यासाठी असतो. DNA लायगेजनी हे सगळे तुकडे एकमेकांना जोडल्या जातील. DNA लायगेज एन्झाईम याला जोडून देईल. त्याच्यामुळे ह्याचं मागून पुढे हा तयार होत आहे आणि फ्रॅगमेंटमध्ये तयार होत आहे. त्याच्यामुळे याला म्हणतात लॅगिंग स्ट्रँड. दिस वन इज लॅगिंग टेम्पलेट, दिस इज लॅगिंग टेम्पलेट and this is leading to lagging strand.
नवीन तयार होत आहे तो. दिस इज लिडिंग टेम्पलेट, दिस इज लिडिंग स्ट्रँड. हे या दिशेने ह्या दिशेने असं होत जाईल आणि लगेच इकडे कॉइलिंग पण सुरू होईल. आपण 7वी स्टेप पाहू शकतो, फॉर्मेशन ऑफ न्यू डॉटर मॉलिक्यूल, न्यू डॉटर DNA, फॉर्मेशन ऑफ DNA मॉलिक्यूल. नवीन जो काही तयार होत आहे तो आता तयार झालेला, लगेच इकडे बाइंडिंग पण सुरू होईल. दिस इज बाइंडिंग. आणि अशा प्रकारे दोन वेगवेगळे जे स्ट्रँड्स जे DNA मॉलिक्यूल तयार झाले त्याच्यात एक जुना एक नवा आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो सेमी कन्झर्वेटिव्ह प्रोसेस.